तर एकनाथ शिंदे बहुतेक वेळा अमित शहा यांच्या भेटी घेतात, तेव्हा प्रत्येक वेळेस त्या खुलेआम असतीलच असं नाही। ताजी भेट कशी झालेली आहे त्या संदर्भात माहिती पाहूया। ताजी भेट अगदीच गोपनीय पद्धतीने झालेली आहे, कुणालाही याची माहिती देण्यात आली नव्हती, मात्र माध्यमात ही माहिती त्यानंतर आली। यावेळेस भेटीला जाताना शिंदे पक्षातील एका धनवान नेत्याला घेऊन गेले अशी ही चर्चा आहे। याआधीही फेरी वाया गेली होती। याआधी सुद्धा एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले होते, मात्र ती फेरी वाया गेली होती। अनेक प्रयत्न करून सध्याची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। तानाजी सावंत यावेळच्या दिल्ली दौऱ्यात शिंदेंच्या सोबत होते। नवी दिल्लीतून निघून शिंदे मुंबईला आले नाहीत। एकनाथ शिंदे आधी बंगळुरू येथे गेले आणि नंतर मुंबईमध्ये परतल्याची माहिती समोर आली आहे। आत्ताच्या ताज्या कारणांच्या पैकीचा विचार केला तर मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणासाठीचं, तर ते जे आंदोलन एकनाथ शिंदे यांचं बळ देणं चालू आहे त्याच्या मागे ते उभेत असं वाटतं, हे भाजपला वाटतं। आणि यामुळं भाजप एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात काम करतायत, ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्रास होईल यासाठी काम करतायत, फडणवीसांना त्रास होईल यासाठी काम करतायत, असा एक मेसेज, अशी एक चर्चा भाजपच्या वर्तुळातून सुरू आहे। आणि तेच एक मुख्य पहिलं नाराजीचं कारण असू शकेल।